कृपया महिलांनी इथे भरवलेला आहे। तालुक्यातून तर मोठ्या प्रमाणात आदिवासी नृत्य सुद्धा या ठिकाणी झालेला आहे। कशी आहे संकल्पना सुचली? किती वर्षापासूनचा तुमचा? आम्ही जवळपास 6 वर्षापासून हे करतो आहे। खरं मधले 2 वर्ष कोविडचे 3 वर्ष त्या ठिकाणी नाही करू शकलो, कारण शेतकऱ्यांची हालत पण खराब होती आणि कोविडमध्ये ते संयुक्तही नव्हतं, अलाउडही नव्हतं। आता यावर्षी पुन्हा मागच्या वर्षी केला, पण तो अतिशय छोटेखानी केला। यावर्षी लोकांनी प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिलेला आपल्याला कळतंय आणि आमचा एक अट्टहास असतो की महिला भगिनी, महिला शेतकरी, जी शेतकऱ्याची बायको असते ती खरं घराला चालवत असते आणि या निमित्तानं तिला पण बाहेर यायला मिळावं। तिची बैल, तिची गोरं ढोरं ती कशा प्रकारे सांभाळते, काय काय करते, ते सगळं आम्हालाही ऐकायला मिळावं। आणि एक म्हणजे पोळ्यात तुम्ही बघा ना केवढं सुंदर या ठिकाणी इथं समूह जमलेला आहे। 4ही तालुक्यातून लोक या ठिकाणी आलेले आहे, मतदारसंघातून, आणि मोठा प्रतिसाद आहे, आनंदाचं उत्सवाचं वातावरण आहे। खंत एवढीच आहे की सोयाबीनला भाव नाही। व्यासपीठाच्या समोरील सर्व शेतकरी दक्षता घ्यावी। गोंधळ घालणाऱ्याला बाहेर काढा। आपले युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहे, गोंधळ घालणारा दिसला का बाजूला घ्या त्याला, कोणी गोंधळ घालणार नाही। बैल शिस्तीत उभे आहे। राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात आर्यांनी स्वतःहून बैलजोडीवर स्टिकर असो किंवा बॅनर लावलेले, म्हणजे इतका रोष आहे। शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा त्या ठिकाणी चुकीचा दिसतो आहे। सोयाबीन इम्पोर्ट करतायत, पण आपला शेतकरी जो उगवतोय त्याला भाव मिळत नाही आहे, याचं दुःख आहे। MSP देणार असं घोषित केल्यानंतरही या ठिकाणी भाव अतिशय कमी आहे, म्हणजे 3500 भाव आज सोयाबीनचा आलेला आहे। कपाशीला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, याचं दुःख आहे। रोगराई मोठ्या प्रमाणात आलेली आहे आणि आता तुम्ही बघताय की ओला दुष्काळाची परिस्थिती झालेली आहे। तर शेतकऱ्यांनी जर ते लिहिलेलं आहे तर त्यांच्या मनातलं ते त्या ठिकाणी व्यक्त करतायत। जिवंत ठेवण्याचं काम या निमित्तानं केलं जात आहे। त्याच पद्धतीनं हा शेतकरी, हा बळीराजा आणि त्याची बैलजोडी सुद्धा जिवंत राहिली पाहिजे, म्हणून हा बैलपोळा आपण या ठिकाणी केंद्रातील मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या शेतकऱ्याच्या चुकीच्या ध्येय धोरणाविरोधात घेतलेला आहे। या शेतकरी महिला बैलपोळ्याच्या निमित्तानं आलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ या मतदारसंघाच्या आमदार आणि जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आदरणीय यशोमतीताई ठाकूर यांच्या संकल्पनेतून, जे की आमचे शेतकरी राजा आहेत, शेतकरी राजाबरोबरच त्यांची जी अर्धांगिनी आहे ती कष्ट करते आणि ती कष्ट करून आपल्या गुराढोरांना सुद्धा पाळते, तर त्यांचा सुद्धा कुठं सन्मान व्हावा या उदात्त हेतूनं हा आज महिलांचा पोळा म्हणून खास करून त्यांनी भरवला। गेल्या 5 वर्षापासून ते सातत्यानं हे काम करतायत। आज फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे जवळपास संपूर्ण जिल्ह्यातून जोड्या इथं आलेल्या आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।